ज्यांना मला बघून जी खटकतंय ना, आणि ज्यांना एवढी आग अशी आग कशी लागते गॅसवर, तसं तुम्हाला मला बघून भडका होतो ना, तर ते काही फायदा नाही. ते थोड्या टायमाचं आहे, ते लगेच विझून जातं. हे जळायचं बंद करा आणि आपल्या पर्सनल लाईफकडे लक्ष द्या. तुम्हाला असं वाटतं ना की कोणाच्या जीवावर उड्या मारते, माझ्या बापाच्या संविधानावर उड्या मारते मी. ठीक आहे, ते हक्क तुम्हाला पण दिला आहे. तुम्ही पण लढू शकता आपल्या स्वतःच्या हक्कासाठी. जेव्हा तिथं एकटी मुलगी असते ना, तिथं 100 मुलीला एकटीच भारी पडते, किंवा 110 माणसाला एकटीच मुलगी भारी पडते. हे तुम्ही पण लढू शकता आपला हक्क. जेव्हा आपल्यासोबत कोणी चुकीचं करायचं असलं ना, तर आपल्या पायातली चप्पल काढा आणि समोरच्याला सांगा की तुझी लायकी नाही आहे माझ्या सामने बोलायची. कोणी पण असू, ते मुलगी असो किंवा पुरुष असो, तिथं आपला हक्क आहे आणि आपण तिथं बोलायचं. आपल्या बापानं आपल्याला एवढं कमवून ठेवलंय ना, तर ते असंच वायाला नका घालू. संविधान आहे ना, त्याची इज्जत करा. ठीक आहे ना. फालतूचं याला त्याला बोलून हे सगळं करून आपला टाइमपास नका करत जाऊ.